नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. तर मग मित्रांनो, चला हा फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी कसा राहणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आर्थिक बाबतीत फेब्रुवारी तसा फारसा चांगला नाही. जर तुम्ही कोणाला उधार पैसे दिले असतील तर ते पुन्हा परत मिळवण्यात अडचणी येतील. नातेवाईकांशी पैशांचे व्यवहार करत असताना आधी विचार करा की पैसे परत मिळतील का. तसंच संयमानं वागा, अन्यथा वादावादी होऊ शकते. झटपट पैसे कमावण्याच्या नादामध्ये तुम्ही पडू नका, नुकसान होऊ शकतं. आजारपणावरती खर्च होण्याची दाट शक्यता आहे. काम करताना दुर्लक्ष करणं टाळा, तसेच निर्णय घेताना सखोल अभ्यास करा. व्यवसाय वाढीचा विचार जर करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी फेब्रुवारी हा संमिश्र परिणाम देणारा असणार आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला चांगला धनलाभ होईल आणि तुम्ही जुनं कर्ज फेडू शकाल. मात्र महिन्याच्या मध्यावधीत तुमचा खर्च वाढेल. विनाकारण प्रवास आणि आजारपणावरती पैसे खर्च होऊ शकतात. खर्चावरती तुम्ही नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. नवीन काम तुम्हाला मिळणार आहे, त्यात मेहनत जास्त राहील, परंतु उत्तम यश तुम्हाला मिळेल. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी फेब्रुवारीमध्ये आर्थिक स्थिती मजबूत राहील. कर्ज फेडण्यासाठी उत्तम वेळ आहे. व्यवसायामध्ये फायदा असूनही आर्थिक भीती तुमची दूर होईल. जर तुम्ही बँकेकडनं कर्ज घेण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. एकूणच पैशांच्या बाबतीमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये उत्तम प्रगती होईल. कामकाजाच्या बाबतीमध्ये तुम्हाला चांगले यश मिळेल. नवीन प्रोजेक्ट मिळण्याची देखील शक्यता आहे. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी फेब्रुवारी महिना आर्थिकदृष्ट्या सामान्य राहील. सुरुवातीला घरगुती कारणांमुळे तुमचा खर्च वाढेल. कुटुंबातील वाद मिटण्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील. फेब्रुवारीच्या मध्यावर्ती परिस्थितीमध्ये सुधारण्याचा तुम्ही प्रयत्न करा, परंतु पूर्ण यश तुम्हाला मिळणार नाही. तर ही परिस्थिती मात्र पूर्वीपेक्षा चांगली होईल. तुम्ही मित्रपरिवारासाठी तसेच प्रियजनांसाठी खर्च करणार आहात. अचानक झालेला प्रवास देखील तुमच्यासाठी खर्चाचं कारण असू शकतो. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी फेब्रुवारी हा चांगला असून विविध प्रकारचे लाभ तुम्हाला मिळणार आहेत. आर्थिक बाबींशी संबंधित केलेला प्रवास तुमचा यशस्वी होईल. तुमचा आत्मविश्वास आणि मेहनत यामुळे मिळकतीचे नवीन मार्ग खुले होतील. दरम्यान मनोरंजन किंवा प्रवासामध्ये खर्च वाढण्याची देखील शक्यता आहे. कुठे गुंतवणूक केली तर तिथून चांगली बातमी समजेल. फेब्रुवारीच्या उत्तरार्धामध्ये घरगुती कामासाठी तुम्हाला खर्च करावा लागेल. कामाच्या बाबतीमध्ये तुमची प्रगती राहील, परंतु कठोर मेहनत तसेच फोकस महत्त्वाचा आहे. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी फेब्रुवारी म्हणजे कठोर मेहनतीचा काळ आहे. कामाचा ओघ मात्र सुरूच असणार आहे. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. लवकरच तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. फेब्रुवारीच्या मध्यवर्ती आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. जर तुम्ही कुठून पैसे उधार घेतले असतील तर या काळामध्ये तुम्ही ते परतफेड करू शकाल. नोकरी आणि व्यवसायामध्ये झालेली सुधारणा आर्थिक वृद्धीस नेणार आहे. तुमची प्रगती पाहून तुमचे विरोधक तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत. तुम्ही सकारात्मक विचार ठेवा, म्हणजे सगळं काही ठीक होईल. आता पुढची रास तुळ रास. स्वामी सांगतात की तुळ राशीसाठी आर्थिक बाबतीमध्ये फेब्रुवारी हा संमिश्र परिणाम देणार राहणार आहे. तुमचा आर्थिक गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही उत्साहानं काम कराल. इच्छित आर्थिक लाभ मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न तुमचे यशस्वी ठरतील. तुम्ही धनप्राप्तीसाठी एखादं काम करत असाल तर त्यासाठी मेहनत करण्याची तयारी ठेवा. एखाद्या सरकारी कामातनं लाभ मिळण्याची आशा दिसत असेल तर ती प्रत्यक्षामध्ये येण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागेल. फेब्रुवारीमध्ये तुम्ही सामाजिक संस्थांना सढळ हस्ते दान करा. घरामध्ये औषधोपचारांवरती खर्च वाढण्याची दाट शक्यता आहे.
आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी फेब्रुवारी महिना हा फारसा ठीकठाक नाही आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी व्यवस्थित विचार करणं तुम्हाला आवश्यक आहे. एखाद्या कर्जामुळे तुमचं टेन्शन वाढू शकतं. फेब्रुवारीत होणारे सूर्याचं राशीभ्रमण तुम्हाला आर्थिक नुकसानासोबतच मालमत्तेच्या अडचणींचाही संकेत देत आहे. फेब्रुवारीमध्ये तुम्ही आर्थिक बाबतीमध्ये खूप सावध राहायला हवं. घरातही काही खर्च तुम्हाला करावा लागू शकतो, परंतु फेब्रुवारीच्या शेवटी सर्व गोष्टी हळूहळू तुमच्या बाजूनं येऊ लागतील. आर्थिक लाभासोबतच मालमत्ता लाभाचे योग देखील येताना दिसत आहेत. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आर्थिक बाबतीमध्ये फेब्रुवारी महिना हा चांगला राहणार आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला उत्पन्नामध्ये चांगली वाढ होईल. तुम्ही अनेक फायदेशीर व्यवहारांशी जोडले जाणार आहात. गरज पडल्यास घरातील मंडळींकडनं तुम्ही मदत घेऊ शकता आणि तुम्हाला ती मदत देखील नक्कीच मिळेल. फेब्रुवारीच्या मध्यावरती हळूहळू आर्थिक चिंता तुमच्यावरती वरचढ ठरतील. इच्छा असूनही तुम्ही खर्चावरती नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठराल. या काळामध्ये शक्यतो गुंतवणूक टाळा. जर खूपच गरजेचं असेल तर कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी व्यवस्थित चर्चा आणि विचारविनिमय नक्कीच करा. कोणत्याही बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घेणं तुमच्यासाठी उत्तम राहील. आर्थिक देवाणघेवाणीच्या व्यवहारात नातेवाईक आणि मित्रांशी कुठल्याही प्रकारचा वाद वितंड टाळा. सट्टेबाजी, अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसान सोसावं लागू शकतं, त्यामुळे सट्टेबाजीपासून मात्र लांब राहा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी फेब्रुवारी महिना हा आर्थिक समाधान घेऊन येतोय. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच तुम्हाला मेहनतीचं फळ मिळेल. वरिष्ठ व्यक्तींचं आर्थिक सहकार्य मिळाल्यामुळे कामामध्ये यश असून प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील. फेब्रुवारीच्या उत्तरार्धामध्ये तुम्ही कोणाला पैसे उधार दिले असतील तर ते तुम्हाला परत मिळतील. तुमच्या इच्छा आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण होणार आहेत. तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक मदतीची गरज भासली तर तुमचे मित्र आणि नातेवाईक या बाबतीत तुम्हाला मदत करू शकतात. मालमत्तेच्या व्यवहारामध्ये तुम्हाला चांगले यश मिळेल. व्यावसायिक करारातून तुम्हाला चांगला लाभ होणार आहे. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आर्थिक बाबतीत फेब्रुवारी महिना चांगला राहणार आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही चांगली कमाई करणार आहात. आर्थिक प्रवास तुमचे यशस्वी होतील. फेब्रुवारीच्या उत्तरार्धामध्ये तुम्ही जास्त व्यस्त राहणार आहात. व्यवसायामध्ये तुम्हाला चांगले यश पाहायला मिळेल. एखादी उच्च पदावरती काम करणारी व्यक्ती तुमचा मोठा फायदा करून देणारी आहे. तुमची कार्यतत्परता तुमच्या लाभाचं प्रमाण वाढवण्यासाठी मदत करेल. या काळामध्ये तुम्ही तुमच्या सर्व आर्थिक समस्यांपासून मुक्त होणार आहात. आर्थिक बाबतीमध्ये फेब्रुवारी हा कुंभ राशीसाठी संस्मरणीय ठरणार आहे. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी फेब्रुवारी महिना आर्थिक बाबतीमध्ये संमिश्र परिणाम घेऊन येणार आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला पैशांबाबत चिंता किंवा अडचण होऊ शकते, परंतु तुम्ही आर्थिक दृष्टिकोनातून प्रवासाचा विचार करत असाल तर त्यासाठी हीच योग्य वेळ आहे. तथापि एखाद्या धार्मिक प्रवासावरती किंवा धार्मिक कार्यावरती काही खर्च होण्याची दाट शक्यता आहे. एखाद्या वरिष्ठ व्यक्तीकडनं तुम्हाला आर्थिक मदत मिळू शकते, परंतु आईवडिलांच्या प्रकृतीसाठी काही खर्च देखील तुमचा होईल. जर तुम्ही आर्थिक लाभाचा एखादा नवीन मार्ग शोधत असाल तर तुम्हाला काम मिळेल आणि त्यातून तुम्ही कमाई देखील करू शकाल. फेब्रुवारीमध्ये मान सन्मान आणि प्रतिष्ठा तुमची वाढेल, त्याचा भविष्यामध्ये तुम्हाला चांगला लाभ होईल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे फेब्रुवारी महिन्याचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.